दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणावरूनच पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला। नीट परीक्षेत अटक करण्यात आलेल्या मोठेगावकरचा क्लास अनधिकृत बिल्डिंगमध्ये असल्याचा आरोप मनसेने यावेळी केला। पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाकडून मोठेगावकरचे क्लास चालवण्यासाठी मदत होत असल्याचा गंभीर आरोपही मनसेने केलाय। जी सदनिका अनधिकृत आहे त्याच सदनिकेत मोठेगावकर आरसीसी क्लासेस चालवत होता असा मनसेचा दावा आहे आणि याचा निषेध म्हणून मनसेने महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात आक्रमक आंदोलन केलं। तर तिकडे अकोल्यातही पुन्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। नीट पेपर फुटी प्रकरणात मोठेगावकरवर कारवाई झाल्यानंतर अकोल्यातलं वातावरण चांगलंच तापलंय। काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आरसीसी कोचिंग क्लासचे बॅनर आणि पोस्टर फाडत आंदोलन केलं होतं। त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। संबंधित कोचिंग क्लासच्या बोर्डवर शेणफेक करत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांची फी तात्काळ परत करावी तसंच या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार मालती कायदे यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता। दरम्यान या नीट पेपर फुटी प्रकरणी आणि शिवराज मोठेगावकर याबाबत अमित ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नेहमीच म्हणणं आहे की हे काय पहिल्यांदा पेपर फुटी झाली नाही आहे। ही आता पुण्यापासून चालू झाली आणि मला वाटतं अहिल्यानगर आणि नागपूर नाशिक हे सगळीकडे पसरली आहे। एक पेपर 15 ते 20 लाखाला विकला गेला आहे आणि हे NTHचेच लोक आहेत जे मला वाटतं खाजगी क्लासेस घेतात आणि ते पेपर विकतात। हे पण आता उघडकीस आलं आहे। सो मला वाटतं इकडे सरकारने असा एक काहीतरी कायदा करावा किंवा एक शिक्षा द्यावी जेणेकरून एक भीती बसावी। हे माझं नेहमी म्हणणं राहिलं की एक एक्झाम्पल सेट करा, एक उदाहरण सेट करा तुम्ही की ह्याच्यानंतर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे। एक भीती वाटली पाहिजे की अशा गोष्टी करायच्या आधी